24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। वडिलोपार्जित जमिनीसाठी कोर्टात दावा दाखल केल्यानंतरही निकाल आपल्या बाजूने लागून देखील आपल्यावरच खोटे नाटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी सुनील वाळीबा घुगे यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलंय। दिलेल्या निवेदनात म्हटलंय की सुनील घुगे यांचे वडील वाळीबा घुगे यांनी वडिलोपार्जित जमीन हिस्से वाटपासाठी जिल्हा सत्र न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय संगमनेर येथे जमिनीचा दावा दाखल केला होता आणि निकाल त्यांच्या बाजूने लागून देखील त्यांच्या कुटुंबियांवर खोट्या नाट्या केसेस करून शासनाची दिशाभूल करून खोट्या तक्रारी देऊन मानसिक आणि शारीरिक छळ केला जातोय। तर या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल असून सुद्धा निकालाची तसेच पोलीस यंत्रणेची अवहेलना करण्याचं काम या व्यक्तींकडून केलं जात आहे। त्यामुळे अशा बेजबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा या प्रकरणाची दखल न घेतल्यास सहपरिवार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सुनील वाळीबा घुगे यांच्याकडून देण्यात आलाय। माझे नाव सुनील वाळीबा घुगे, राहणार निमोण, तालुका संगमनेर। माझे वडील वाळीबा दादा घुगे यांनी वडिलोपार्जित हिस्से वाटपासाठी जिल्हा सत्र न्यायालय व कनिष्ठ न्यायालय संगमनेर येथे जमिनीचा दावा दाखल केला होता। त्यामध्ये कनिष्ठ न्यायालय व सत्र न्यायालय यांचे तिन्ही निकाल माझे वडील यांच्या बाजूने तक्रारी केल्या जात आहे। नामदेव काशीनाथ घुगे, सोमनाथ काशीनाथ घुगे, समाधान नामदेव घुगे, सोमनाथ काशीनाथ घुगे, रवींद्र नामदेव घुगे यांच्या विरुद्ध सदर प्रकरणामध्ये आमच्या बाजूने निकाल दिला आहे। न्यायालयाच्या आदेशाचा राजरोसपणे अवमान करत आहे, तरी शासनाचे अधिकारी यांनी लवकरात लवकर अशा बेजबाब व्यक्तींवर कारवाई करावी। आज रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर तसेच पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना निवेदन दिले आहे, तरी मेहमान साहेब दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी। दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर मी व माझे वडील, माझे कुटुंब या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।